नो रुचिरा खव्यामध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। आज आपण कॅरेमेल करून मखाण्याची खीर करूया। बघा झटपट होते। आता त्याच्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे मखाने घेतले, आपण तूप घेतले, काजू बदाम घेतले आणि साखर घेतली अर्धी। याची आपण कॅरेमेल करून घेणार आहे। टाकले आता आपण हे काजू आणि बदाम तळून घेऊया। पहिले काजू टाकूया, चेंज झाले। आपण आता तळले गेले छान, आपण आता काढूया आणि याच तुपात आपण आता बदाम तळून घेऊया। बदाम तळून घेऊया त्या तुपामध्ये। बदाम तळले गेले, आपण आता काढूया। काजू आणि बदाम आपले छान तळून घेतले, तुपामध्ये आपण परतून घेऊया त्याचा कच्चेपणा जाईस्तोपर्यंत। आता आपण प्लेटमध्ये काढूया। तूप थोडंसं टाकलं आहे आणि साखर कॅरेमेल करायला ठेवूया आणि 2 चमचे अर्धी वाटी साखर टाकली। आता तो थोडंसं तूप टाकलं, अर्धी वाटी साखर टाकली आणि 4 चमचे आपण पाणी टाकलं। त्याचं कॅरेमेल आपण मखाना छान हे करून घेतले। बघा असं म्हणजे खुसखुशीत भाजले गेले आपले। आता आपण थोडीशी मिक्सरमध्ये वाटून घेऊया। मखाना मिक्सरमध्ये वाटून घेतले। चेंज होत चालला आपला कॅरेमेलचा रंग आलाय। आता आपण याच्यात दूध टाकूया। कलर झाला, आता आपण याच्यात दूध टाकूया। आपण याच्यात थोडीशी उकळी आली की मखाना टाकूया, मखान्याची पावडर टाकूया। ते आपण आता ही पावडर मिक्सरमध्ये केली होती ते टाकूया सगळी आणि छान हलवून घेऊया। ती टीप टाकली, आता कारण तुपात परतून घेतले ते टाकूया। पुन्हा काजू आणि बदाम जे तळून घेतले होते ना ते टाकूया। कॅरेमेल केलेली मखाण्याची रेडी आहे। आता आपण त्याच्यावर काजू घालूया। आपली बघा मखाण्याची कॅरेमेल करून केलेली खीर रेडी आहे। तुम्ही नक्की करून बघा आणि आपल्या चॅनलला जास्तीत जास्त फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा आणि रेसिपी वाटल्यास प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। असाच मला सपोर्ट करत राहा। थँक्यू, धन्यवाद।